स्टुडंट आज आपण पाहणार आहोत की किलोमीटरचं मीटरमध्ये, मीटरचं सेंटीमीटरमध्ये आणि सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट होते ते आज आपण पाहणार आहोत. खूपदा विद्यार्थ्यांना काय असते यामध्ये गोंधळून जातो, कन्फ्युज होतो की त्याचं किलोमीटरचं मीटरमध्ये करता येत नाही किंवा मीटरचं सेंटीमीटरमध्ये त्याला कन्वर्ट करता येते. तर लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला व्हॅल्यू किलोमीटरमध्ये दिली असेल तर आपण त्याला किती मल्टिप्लाय केलं, 1000 न केलं तर आपल्याला आन्सर भेटेल मीटरमध्ये. मीटरमध्ये व्हॅल्यू असेल त्याला जर आपण 100 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर भेटेल सेंटीमीटरमध्ये. आणि सेंटीमीटरमध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू दिली असेल त्याला जर 10 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कशामध्ये, मिलीमीटरमध्ये भेटेल. ओके, जर त्याच प्रकारे जर आपल्याला मिलीमीटरमध्ये व्हॅल्यू दिली असेल तर आपण त्याला 10 न डिवाइड केलं तर आपल्याला कशामध्ये आन्सर भेटेल, सेंटीमीटरमध्ये. त्यानंतर सेंटीमीटरमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन दिला असेल त्याला जर आपण 100 न डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर भेटेल मीटरमध्ये. आणि जर आपल्याला मीटरमध्ये व्हॅल्यू दिली आणि त्याला जर आपण किती 1000 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर भेटेल तुम्हाला किलोमीटरमध्ये. तर आज आपण ते एकदम आणखी आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून ते पाहणार आहोत. चेक करा, आता आपल्याला किती दिलं, किलोमीटर दिलंय 4 किलोमीटर. तर चेक करा, मी 4 ला जर कितीने मल्टिप्लाय केलं, मी 1000 न जर इथं मल्टिप्लाय केलं तर त्याचं आन्सर येईल तुमचं किती, 4000 कशामध्ये होईल, मीटरमध्ये. ओके, आता चेक करा, त्यानंतर मी किती दिलं, 2 मीटर लिहिलं. किती मीटर लिहिलं, 2 मीटर. जर या मी 2 ला जर कितीने मल्टिप्लाय केलं, मी 100 न जर मी मल्टिप्लाय केलं तर 200, तर हे कशामध्ये कन्वर्ट झालं, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट झालं. आता मी इथे लिहिलं 3 सेंटीमीटर. किती, 3 सेंटीमीटर. जर मी या 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं, 10 न मल्टिप्लाय जर मी केलं तर इथे किती बनेल, 30. आणि ते कशामध्ये राहील, मिलीमीटर मध्ये. ओके, तर म्हणजे आपण किलोमीटरचं मीटर मध्ये पाहिलं, मीटरचं सेंटीमीटर मध्ये पाहिलं, सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये पाहिलं. आता आपण पाहू मिलीमीटरचं सेंटीमीटर कसं करायचं, सेंटीमीटरचं मीटर कसं करायचं आणि मीटरचं किलोमीटर करायचं. आता मी इथं व्हॅल्यू लिहिले 200 मिलीमीटर. तर आता चेक करा, या मी 200 ला जर मी कितीनं डिवाइड केलं, जर मी 10 न डिवाइड केलं, 0 0 कॅन्सल, तर किती राहिले, 20. तर मी मिलीमीटर कशामध्ये कन्वर्ट केला तर 20 सेंटीमीटर मध्ये. ओके, आता मी इथे व्हॅल्यू घेतली आहे 300 सेंटीमीटर. किती घेतलं, 300. तर मला सेंटीमीटरचं काय बनायचं आहे, मीटर बनायचं. तर मी काय करेन, त्याला 100 न डिवाइड करेन, 0 0 0 0. तर माझ्याकडे आन्सर किती आलं, तर माझ्याकडे आन्सर आलं 3 मीटर. ओके, त्याचप्रमाणे पाहू, आता आपल्याजवळ 500 मीटर आहे, त्याचा आपल्याला किलोमीटर करायचं आहे. तर मी काय करेल, या 500 सॉरी किती आहे, 500, त्याला कितीने डिवाइड करेल, 1000 न, 0 0 0 0. आता वरत घेतला आम्ही 5 आणि किती डिजिट आहे, सॉरी खाली न्यूमरेटर 10 आहे, म्हणजे 1 वर एक 0 आहे. मी एक डिजिट नंतर पॉईंट देतो आणि 0 घेतला म्हणजे 0.5. तर 0.5 म्हणजे आपला झाला 0.5 किलोमीटर, म्हणजेच किती, अर्धा किलोमीटर जर झाला. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, किलोमीटरचे मीटर, मीटरचे सेंटीमीटर, सेंटीमीटरचे मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच प्रकारे मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये सुद्धा करू शकतो, सेंटीमीटरचं मीटर मध्ये सुद्धा करू शकतो आणि मीटरचं किलोमीटर मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. जर तुम्ही लक्षपूर्वक जर बघितलं तर तुम्ही या पद्धतीनं कोणते मीटरचं सेंटीमीटर असो किंवा सेंटीमीटरचं मिलीमीटर असो आपण इझिली कन्वर्ट करू शकतो. थँक्यू.